हाय, तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे आषाढी एकादशी. तर मी सर्व पहिले असं सर्व झाडून घेतलं, घरं आणि बाहेरचं अंगण आणि सर्वीकडे पाणी टाकून दिलं आहे. नळ पण आले होते आज आमचे. पाणी वगैरे भरून घेतलं आणि नंतर मी अशी मस्त बाहेर रांगोळी काढायला घेतली आहे. छान मस्त तर मी रांगोळी काढून घेणार. तशी रोज काही काढत नाही. आज असं आषाढी एकादशी आहे म्हणून मी रांगोळी काढायचा विचार केला. म्हटलं चला छान मस्त अशी रांगोळी काढूया आपण बाहेर. तर मस्त अशी बाहेर रांगोळी काढून घेतली आणि उंबरठ्याच्या बाजूला पण छान असा मस्त वेल काढून घेतला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता मी करून घेणार आहे देवपूजा. तर काल सर्वच देवांना असं स्वच्छ मस्त पितांबरीने धुवून घेतलं होतं आणि आज मस्त देवांची मी पंचामृताने अभिषेक करून घेतला आहे सर्वच देवांचा. सुरुवात मी गणपती बाप्पापासून केलेली आहे आणि असं एक करत एक सर्व देवांना मी पंचामृताने स्नान करून घेणार आहे. आणि या सर्व देवांची हे झाल्यानंतर मी स्नान झाल्यानंतर विठोबा रुक्मिणीच्या मूर्तींना मी छान मस्त असा अभिषेक करून घेणार आहे. पहिले मी सर्व देवांना हे करून घेतले, धुवून घेतले आणि आता मी विठोबा रुक्मिणीच्या मूर्तीला छान मस्त असा अभिषेक करून घेणार आहे. पहिले पाणी टाकून नंतर पंचामृताने छान मस्त असा विठोबा आणि रुक्मिणीच्या मूर्तीचा अभिषेक करून घेतलेला आहे. आणि छान मस्त असं देवांची स्नान झाल्यानंतर मी देवाला छान मस्त असं पुसून घेतलेलं आहे. सर्वच देवांना पुसून घेतले आहे आणि त्याच्यानंतर मी आले मंदिरात. आणि ही इथं शिवजीची पिंड पण आहे आणि विठोबा रुक्मिणीची मूर्ती पण इथंच आहे. तर पहिले मी शिवजीच्या पिंडीजवळ मस्त असं दिवा लावून घेतलेला आहे आणि नंतर धूपबत्ती लावून घेतलेली आहे. आणि छान मस्त मी जे पंचामृत बनवलं होतं ते मी शिवजीच्या पिंडीवर टाकण्यासाठी पण आणलं होतं आणि शिवजीच्या पिंडीवर पण छान मस्त असा अभिषेक करून घेतला मी. आणि त्यानंतर मी विठोबा रुक्मिणीची जी मूर्ती आहे त्याची मी आता पूजा करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही पूर्ण मूर्तीवर असं तुळशीचे पूर्ण मंजुऱ्याचे पूर्ण असे हार करून घातलेले आहेत. आणि आता मी रुक्मिणीला हळद कुंकू वाहून घेणार आहे आणि फुलं पण मी देवाला वाहून घेतलेले आहेत आणि आता आरती ओवाळून घेणार आहे. छान मस्त अशी माझी विठोबा रुक्मिणीची पूजा पण झालेली आहे. खूप छान मस्त इथं पूजा करेल होती, देवांना हार वगैरे घालून. आणि त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर बनवून घेणार आहे उसळ. तर पहिले मी शेंगदाणे आणि मिरच्या तळून घेतल्या आहेत आणि त्यानंतर मी छान मस्त असा आलू टाकला होता, तो छान होऊ दिलेला आहे. आणि ते होऊ दिल्यानंतर त्यात मी थोडीफार लाल तिखट मीठ टाकून घेतलेलं आहे, साबुदाणा टाकून घेतलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकून दिलं आहे. छान मस्त अशी माझी उसळ तयार झालेली आहे. आणि एका इकडे मी दही आणि उसळ खायला घेऊन घेतलेली आहे. खूप छान मस्त उसळ झाली होती. आणि त्यानंतर आलं आहे आमचं देवघर, जे मी मागच्या आठवड्यात बनवायला टाकलं होतं ते फायनली आज आलेलं आहे. मंदिराला बघून मला खूपच जास्त आनंद झालेला आहे, कारण माझी खूप दिवसाची इच्छा होती की मंदिर घ्यायचं आहे. तर फायनली आज माझं असं मंदिर घेणं झालेलं आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे आणि त्यात आज आषाढी एकादशी पण आहे. तर खूप छान दिवशी माझं मंदिर आज आलेलं आहे. तर मी जसं मंदिर हवं होतं तसंच त्यांनी बनवून दिलेलं आहे. मला जास्त मोठं पण नव्हतं पाहिजेत आणि जास्त छोटं पण नव्हतं पाहिजेत. तर याने मी त्याला व्यवस्थित असं सांगितलं होतं की मला 4 फुटाचं लांबी आणि रुंदी 2.5 फूट असं मी बनवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात खाली मी स्टोरेजसाठी पण आहे, जे की मी देवाचं सामान त्याच्यात ठेवू शकणार आहे. त्यांनी बनवून दिलेलं आहे. मला खूप जास्त माझं मंदिर आवडलं आहे. आणि आता मंदिर आणल्यानंतर सर्वात पहिले मी मंदिराची स्वच्छ असं पुसून घेणार आहे. आणि कारण त्याच्यात बनवल्यानंतर बारीक बारीक लाकडाचा भुसा होता, तो सर्व मी असा काढून घेतलेला आहे. आतमध्ये खूप जास्त होता, ते सर्व असं काढून घेतला आणि छान मस्त असं पुसून घेतला आहे. हे मंदिर जे आहे हे मी आमच्या रूमजवळूनच्या एका शॉपमधून घेतलेलं आहे. आणि 2 वेळा मी तिथं मंदिर पाहायला गेली होती, पण पहिल्या वेळेसनं काही घेतलं नाही. पण दुसऱ्या वेळेस मंदिराची साईज काही मोठी होती, काही छोटी होती, त्याच्यामुळे मी तेव्हा कॅन्सल करून टाकलं आणि
नंतर गेली तेव्हा ते नंतर म्हणलं की बनवून पण देतो आम्ही. तर म्हटलं ठीक आहे. मग बनवायला टाकलं आणि फायनली असं मंदिर आज तयार झालेलं आहे आमचं. पाहू शकता तुम्ही मंदिर कसं वाटत आहे. तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला तरी माझं मंदिर खूप जास्त आवडलेलं आहे. आणि आता मी सर्व असं पुसून घेतल्यानंतर त्यात मी आता मस्त असं माझ्याकडे एक सुंदर असं देवाचं टाकण्यासाठी कापड होता, तो मी त्याच्यावर टाकून दिलेला आहे. आणि आता मी एक एक करून सर्वच देव असे त्यात छान मस्त ठेवून देणार आहे. सर्वात पहिले मी गणपती ठेवले होते, पण नंतर विचार केला की तिथे आपण विठोबा रुक्मिणीची मूर्ती ठेवू आणि त्याच्या खाली गणपती ठेवू. तर असं मग नंतर केलेलं आहे मी. शिवजीच्या पिंडीचं मागून पार्वती माता आणि कृष्णाच्या मूर्तीजवळ अशी घंटा ठेवून दिलेली आहे. आणि कळस जो आहे आमच्या कुलदेवीचा तो सर्वात वर ठेवून दिलेला आहे. आणि कृष्णाची पण खूप छान मस्त अशी तयारी करून घेतली ती मी, आणि ते पण याच्यात ठेवून दिले आहे. आणि आमच्या झाडाचं एक गुलाबाचं फूल आहे, ते आज मी तोडूनच मस्त शिवजीला वाहून घेतलेलं आहे. ते छान असतं मस्त. माझे आता देव माझ्या नवीन देवघरात गेलेले आहेत आणि खूप मस्त वाटत आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि आता मी त्याच्या खालचं सर्व असं स्टोरेजचं सामान भरून घेणार आहे. तर ती जी थैली ठेवली त्यात मी सर्व देवांची पुस्तकं ठेवून घेतलेली आहेत. आणि तो जो डब्बा आहे त्यात मी हळद कुंकू वाता फुलवाता सर्व ते ठेवून दिलेलं आहे. आणि तेलाची जी बॉटल आहे ती मला समोरच लागणार होती म्हणून मी ती समोरच ठेवून घेतली आहे. आणि त्याच्या मागं असं माचीचा डब्बा आणि धूपबत्ती ठेवून घेतलेली आहे. आणि समोरच कापूर पण समोरच ठेवून देणार आहे. म्हणजे कसं आहे, ज्या वस्तू लागतात रोजसाठी त्या समोरच ठेवून घेणार आहे, म्हणजे घ्यायला पटकन बरं पडेल. तर समोर मी तेल धूपबत्ती आणि हे सर्व ठेवून घेतलेलं आहे. आणि याच्यात मी कृष्णाचे कपडे ठेवून देणार आहे. 2 ड्रेस माझ्या काकूंनी दिला आहे आणि एक मी शिवलेला आहे. आणि हा चौरंग आहे तो पण मी ठेवून दिला आहे. कापूस पण ठेवून दिला आहे. आणि छोटा पाट होता तो पण ठेवून दिला आहे. आणि याच्यात मी गंगाळमध्ये एक्स्ट्रा सामान आहे ते देवाचं, ते पण ठेवून दिलं आहे. आणि ताट मागं असं उभं करून ठेवून देणार आहे. आणि हा रांगोळीचा डब्बा मी याच्यावर ठेवून देणार आहे. आणि हरिपाठ आणि गजानन महाराजची बावन्नी ते पण समोर ठेवून घेणार आहे. आणि हा नॅपकिन देव पुसण्यासाठी मी समोर ठेवणार आहे. तर असं सर्व मी याच्यात भरून घेतलेलं आहे देवाचं सामान. छान मस्त असं माझं देवघर लावून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही किती मस्त वाटत आहे तर सर्व. आणि एक मी मस्त आता विठोबा आणि रुक्मिणीची मूर्तीची मस्त छान अशी समोर पूजा मांडून घेणार आहे. छान मस्त अशी फुलांनी पूर्ण असं सजवून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही किती मस्त वाटत आहे तर विठोबा रुक्मिणी. आणि खूप प्रसन्न आणि खूप मस्त असं वाटत होतं. आणि खूप छान मस्त अशी माझी आजची पूजा झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि पूर्ण माझं देवघर पण खूप छान मस्त लावून झालेलं आहे. आता मी खाली काढेल रांगोळी ते पण मी तुम्हाला दाखवून देणार आहे. खाली पण मी अशी फुलांचीच छान मस्त अशी रांगोळी काढून घेतलेली आहे, फुलाची आणि पानाची. आणि समोर मस्त असं विठोबा रुक्मिणीची पूजा करून मांडून घेतलेली आहे. आणि पाहू शकता माझं पूर्ण असं देवघर किती मस्त असं वाटत आहे. तर असं पूर्ण माझं देवघर आहे. आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि रामकृष्ण हरी.